नमस्कार, सुप्रभात महाराष्ट्र. आपण पाहता एबीपी माझा. मी श्रुती कुलकर्णी. या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाच्या सर्व बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया महाराष्ट्र लाईव्ह मधून. आज गल्ली ते दिल्ली सरकार विरोधात हल्लाबोल करण्याचा निर्धार विरोधकांनी केलाय. हनी ट्रॅप प्रकरण, वेगवेगळ्या कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले मंत्री यासह वेगवेगळ्या मुद्द्यांवरून ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरणार आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करण्यात येणार आहे. स्वतः उद्धव ठाकरे दादरमध्ये आंदोलनात सहभागी होणार आहेत. तर तिकडे दिल्लीत इंडिया आघाडीचे खासदार केंद्रीय निवडणूक आयोगावर मोर्चा काढणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या डोळ्याला पट्टी आणि तोंडात बोळा असल्याची आगपाखड संजय राऊतांनी केली. ठाकरेंच्या शिवसेनेचं महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन होणार असून उद्धव ठाकरे स्वतः दादरमधील आंदोलनात सहभागी होणार आहेत. या आंदोलनाचा टीजर जारी करण्यात आलाय. लावू आता ताकद, एकजुटीने करू जनाक्रोशाचा आवाज. महाराष्ट्र जनाक्रोश आंदोलन दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात चालू व्हा. लोकसभा निवडणुकीत मत चोरी केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता. त्या संबंधी पुरावे देताना राहुल गांधींनी शकून राणी या महिलेचा संदर्भ दिला होता. त्या शकून राणीनं 2 वेळा मतदान केल्याचा दावा राहुल गांधींनी केला. त्यावर आता निवडणूक आयोगानं राहुल गांधींना नोटीस बजावली आहे. या संबंधी सर्व पुरावे सादर करा असे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत. महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना पुन्हा नोटीस पाठवली आहे. महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना मतदार यादीत अपात्र मतदारांचा समावेश आणि पात्र मतदारांना वगळल्याच्या कथित प्रकरणाबाबत 10 दिवसांच्या आत स्वाक्षरी केलेले घोषणापत्र देण्यास सांगितलं आहे. ईव्हीएम मॅनेज करू असं म्हणणाऱ्यांची पोलिसात तक्रार का केली नाही असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. अशा प्रकारे जर तुमच्याकडे कोणी आलं, पोलीस कंप्लेंट का नाही केली? तुम्ही निवडणूक आयोगाला कंप्लेंट का नाही केली? तुम्ही व्हेरिफिकेशन का नाही केलं? की तुम्ही त्यांचा यूज करून बघितला, प्रयत्न करून बघितला का? आता सांगताय. त्यामुळे मला असं वाटतं सलीम जावेदच्या स्टोरीज बंद केल्या पाहिजे. मतांच्या चोरीचा आरोप करत राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला काही सवाल केलेत. मात्र त्यावरून देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली आहे. शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी यावरून फडणवीसांवर निशाणा साधलाय. निवडणूक आयोगाला केलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला देवेंद्र फडणवीस आयोगाचे प्रवक्ते आहेत का, असा प्रतिसवाल रोहित पवारांनी केलाय. आम्ही इलेक्शन कमिशनला बोलतोय. मुख्यमंत्री काय प्रवक्ते आहेत का इलेक्शन कमिशनचं? इलेक्शन कमिशन हे भाजपचे एक वेगळा विभाग आहे आणि त्या विभागावर जर कुणी बोललं तर भाजपचे नेते नक्कीच त्याला प्रत्युत्तर देतात. इलेक्शन कमिशननी त्यांना कुठलीही माहिती दिली नाही. मग जे काही प्रिंट फॉर्मॅट होते त्या प्रिंट फॉर्मॅटचा वापर करून डेटा कंपाईल केला गेला. डेटा कंपाईल करून त्याच्यावर अनालिसिस केला गेला. शरद पवारांना भेटलेल्या 2 जणांची नावं जाहीर करता येऊ शकतात असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय. पवार त्या दोघांना घेऊन राहुल गांधींच्या घरी गेले होते. राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत, त्यामुळे त्यांना मंत्र्यांच्या दर्जाची सुरक्षा असते. त्यांना भेटायला येणाऱ्या प्रत्येकाची नोंद होते असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय. किती खोटं बोलावं याला तरी असणारी एक सीमा आहे असं मी त्या ठिकाणी. राहुल गांधी हे असणारे विरोधी पक्षाचे नेते आहेत आणि विरोधी पक्षाचे नेते असल्यामुळे त्यांना असं मंत्र्याच्या दर्जाची सिक्युरिटी आहे. त्यांची पूर्ण एंट्री राहुल गांधीच्या घरी जे इंटेलिजन्स बसतात, रेकॉर्ड घेऊन बसतात, त्यांच्याकडे पूर्णपणे आहे. विधानसभेत 160 आमदार निवडून आणण्याची ऑफर होती. या शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याची चौकशी करण्याची मागणी भाजप आमदार प्रशांत बंब यांनी केली आहे. आज शरद पवार साहेबांचं एक इंटरोगेशन झालं पाहिजे. त्यांची चौकशी होऊन त्या 2 जण कुठे आहेत? आज असले देशद्रोहीपणा करणारे आज देशात काय करतायत? असे काळे कामं करणाऱ्यांना ताबडतोब पोलिसांच्या हवाली करायची गरज आहे. इलेक्शन कमिशननी त्यांच्या विरोधात एक कंप्लेंट करावी आणि त्यांचं इंटरोगेशन करून ते 2 लोक हुडकून काढली पाहिजे. कोल्हापुरातील महादेवी हत्तीणीची पुन्हा नांदणी मठात घरवापसी करण्यासाठी राज्य सरकार, वनतारा आणि नांदणी मठातर्फे आज सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार आहे.
सर्वोच्च न्यायालयानं नांदणी मठाची याचिका फेटाळल्यानंतर महादेवी हत्तीणीची पाठवणी वनताराकडे करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या गदारोळानंतर आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार याकडे लक्ष असेल. हत्तीण पुन्हा नांदणी मठात यावी यासाठी कोल्हापुरात आंदोलन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येईल असं सांगितलं होतं. ची मान्यता रद्द करावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या संदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या सभेत केलेल्या भाषणाचा उल्लेख याचिकेत करण्यात आलाय. तसंच मनसेची मान्यता रद्द करण्याचा विचार करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावेत अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या दादरच्या कबूतरखान्यावरून आता पुन्हा वाद वाढण्याची शक्यता आहे. दादरमधील कबूतरखान्यांवर पुन्हा ताडपत्री टाकण्याचं काम सध्या सुरू आहे. मुंबई पालिकेकडून कबूतरखान्यावर ताडपत्री टाकण्यात येते. या कबूतरखान्याच्या चारही बाजूनं मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. हायकोर्टाच्या निर्देशानंतर या कबूतरखान्यावर याआधीही बांबू आणि ताडपत्री टाकण्यात आली होती. पण जैन समुदायाच्या लोकांनी आंदोलन करून ती ताडपत्री काढली होती. आता पुन्हा एकदा या कबूतरखान्यावर ताडपत्री टाकण्यात येत आहे. दादरमधील वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या कबूतरखान्यावरून जैन मुनी आक्रमक झालेत. गरज पडल्यास शस्त्र हाती घेऊ असा इशारा मुंबईतील जैन मुनी निलेश चंद्र विजय यांनी सरकारला दिलाय. तसंच कबूतरखान्यांसंदर्भात सरकारनं अपेक्षित भूमिका घेतली नाही तर कबूतरखान्यातच सामूहिक आंदोलन करण्यात येईल असा इशारा जैन मुनींनी दिलाय. पुढची भूमी कोर्टानं आणि जर बीएमसीनं राज्य सरकारने मानलं तो आम्ही पुन्हा अनशनला बसू, इथंच बसू, यात कबूतर राहणार बसू. और मी एकट्याने येणार. देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढे पण जैन धर्माला मानत आहे त्यांच्यामध्ये भगवान महावीरचे उपकार असेल तो इथं येईन. अनशन आम्ही शांतीप्रिय आहे. आम्हाला शस्त्र उचलायची काम नाही आहे. आमचे शांतीनाथ दादा आम्ही शांतीनं करू. काही शस्त्र जे लोक शस्त्र होते आमचे लोक नव्हते, परंतु आम्ही शस्त्र उचलणार नाही. यदि जर जरूरत पडली आम्हाला आम्ही शस्त्र पण उचलू. ज्याला कबूतर आवडतात त्यांनी ते घरी पाळावीत. पब्लिक प्लेसमध्ये न्यूसन्स नको अशी प्रतिक्रिया शिंदेच्या शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंद यांनी दिली आहे. आपण काहीतरी चुकीचं करतोय, आपण अतिरेक करतोय, आपण अविवेकाने वागतोय हे लक्षात यायला पाहिजे. पब्लिक प्लेसमध्ये न्यूसेन्स प्रत्येकाला ज्याला आवडतं त्यांनी कबूतर असतील, पारवे असतील त्यांनी घरी पाळावेत. कारण इतर तुम्ही प्राण्यांचा पण त्रास होतो तेव्हा तुम्ही हेच बोलता ना. काँग्रेस पक्षाची नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर खडकवासला इथे 2 दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. या शिबिरातून काँग्रेसच्या नवनियुक्त कार्यकारिणीसाठी नवीन रणनीती आखली जाणार आहे. सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा देखील केली जाणार आहे. आता विमानाप्रमाणेच ट्रॅक्टर आणि ट्रॉलीजला सुद्धा जीपीएस आणि ब्लॅक बॉक्स बसवण्याकरता केंद्र सरकारकडून तयारी सुरू आहे. मात्र या निर्णयाला पहिला थेट विरोध कोल्हापुरातून झालाय. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी या संदर्भात हरकती नोंदवण्याचं आवाहन केलंय. हा कायदा होऊ पाहत आहे आणि त्याला आताच हरकती घेत असल्याचं सतेज पाटील यांनी सांगितलं. या संदर्भात वेळ पडल्यास ट्रॅक्टर मोर्चा काढूनही असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय. दरम्यान देशातल्या 90 लाख ट्रॅक्टर आणि ट्रॉलीजला निर्णय हा बंधनकारक करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. केंद्र शासनानं 18 जुलै 2025 रोजी एक अधिसूचना जारी केलेली आहे. त्या अधिसूचनेच्या माध्यमातून या देशातल्या प्रत्येक ट्रॅक्टर ट्रॉली मालकाने GPS प्रणाली स्वतःवर बसवावी, स्वतःच्या ट्रॅक्टरवर. ब्लॅक बॉक्स म्हणजे याचा EDR म्हणजे त्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा एकूण सगळं काय काय झालं याची माहिती असणारा EDR म्हणजे तो बसवावा अशी सूचना केलेली आहे. आणि केंद्राला देखील विनंती आहे की हा गरज नसलेला कायदा लागू करू नये. त्यांनी सजेशन ऑब्जेक्शन मागितलेलं आहे. त्याला शेतकरी म्हणून आमचं ऑब्जेक्शन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूण 12 किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक यादीत करण्यात आला. त्यानंतर अनेक शिवभक्त आणि शिवप्रेमींकडून अनेक गडांवर जल्लोष साजरा करण्यात आला. त्यानंतर आता
शिवसूर्य हृदय जलयात्रा देखील रायगडावर पोहोचली। या यात्रेत काही शिवभक्त किल्ले रायगडावर दाखल झाले। त्यांनी मेघडंबरीवर छत्रपती शिवाजी महाराज आणि समाधीस्थळी जाऊन राजे शिवछत्रपतींचा जलाभिषेक केला। यापुढे शिवसूर्य हृदय यांच्यातर्फे किल्ले रायगडावरून संकल्प घेऊन पुढील 12 किल्ल्यांचा एका वर्षात अभ्यास दौरा ते करणार आहेत। गोपीचंद पडळकरांचे कार्यकर्ते शरणू हंडे अपहरण प्रकरणातील 7व्या आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आरोपी समर्थ वासुदेव भैरीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, तर अपहरण प्रकरणातील सर्व 7 आरोपी 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत असणार आहेत। रामकुंडावरील वादग्रस्त वस्त्रांतर गृहाच्या पाडकामासाठी नाशिक महापालिकेनं पुरोहित संघाला बजावलेल्या नोटीसचा कालावधी ऑगस्ट अखेर संपणार आहे। त्यामुळे इमारत जमीनदोस्त करण्यासाठी महासभेची मंजुरी घेतली जाणार असून या पाडकामानंतर भाविकांच्या सुविधेसाठी रामकाल पथ प्रकल्पाअंतर्गत नव्यानं वस्त्रांतर गृह उभारलं जाणार आहे। लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलाय। या पुतळ्याचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात येणार आहे। पुतळा अनावरणाचा जाहीर कार्यक्रम लातूरमधील दयानंद महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलाय। धाराशिव जिल्ह्यातील पळसप गावात पोटच्या मुलानंच वडिलांची हत्या केली आहे। चंद्रकांत लाकाळ असं मृत व्यक्तीचं नाव आहे। मुलगा वैभवनं डोक्यात लाकडी दांड्यानं वार केल्यानं त्यांचा मृत्यू झालाय। रामपाल महाराजांच्या भक्तीला वडिलांनी विरोध केल्यानं हत्या केल्याची माहिती आहे। डोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अर्थात मुलाला अटक करण्यात आली आहे। ठाण्यातील घोडबंदर मार्गावरच्या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्यानं सफाळेतल्या छाया कौशिक पुरव या अपघातग्रस्त महिलेचा मृत्यू झाला। घोडबंदर मार्गावरच्या वाहतूक कोंडीमुळे छाया पुरव यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलाय। 30 जुलैला झाड कोसळून त्या गंभीर जखमी झाल्या होत्या। उपचारासाठी पालघरच्या रुग्णालयात त्यांना नेण्यात आलं, पण त्यांची प्रकृती खालावत असल्यामुळे पुरव कुटुंबियांनी त्यांना मुंबईतील खासगी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला। पण मुंबई अहमदाबाद मार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्यानं त्यांना मुंबईत पोहोचण्यास उशीर होऊन त्यांचा मृत्यू झाला। नागपूरच्या कोराडी मंदिरात निर्माणाधीन गेटचा स्लॅब कोसळून झालेल्या अपघात स्थळाची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी पाहणी केली। या घटनेतील जखमींची जबाबदारी सरकार घेईल असं बावनकुळेंनी म्हटलंय। सेंटरिंग मध्ये काहीतरी वेळेवर प्रॉब्लेम झाला, त्यामुळे बीम पडले, तर मला वाटतं चौकशी केली पाहिजे। मी स्वतः चौकशीची मागणी केली आहे, चौकशी करायला लागली आहे। चौकशी अंतिम जे काही रिपोर्ट येतील उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे असे मी या ठिकाणी सांगितलं आहे। नागपूरच्या कोराडी मंदिरात निर्माणाधीन दाराचा स्लॅब कोसळला। दुर्घटनेच्या चौकशीसाठी नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे। तर या चौकशी समितीमध्ये महापालिका आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक यांच्यासह VNIT या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालकही राहणार आहेत। पंढरपुरात विठ्ठलाची पूजा हिंदीतून झाल्याची तक्रार एका भाविकाकडून करण्यात आली होती। यावर आता मंदिर प्रशासनाकडून खुलासा करण्यात आलाय। विठ्ठल मंदिरात कोणतीही पूजा मराठी आणि संस्कृत शिवाय केली जात नसल्याचा खुलासा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केलाय। तुळशी अर्चन पूजा करण्यासाठी जे पूजेचे विधी असतात ते सर्वसाधारणपणे मराठीतून सांगितले जातात। मात्र एखादा परराज्यातला किंवा परदेशातला भाविक आला असेल आणि त्याला मराठी समजत नसेल तर संबंधित गुरुजी हे त्याला समजेल अशा भाषेतून सांगण्याचा प्रयत्न करत असतात असं राजेंद्र शेळके म्हणाले। हिंदीतून कुठलीही पूजा होत नाही। पूजा ह्या सर्व मराठी आणि संस्कृत या भाषेतूनच होतात, परंतु फक्त जी माहिती सांगितली जाते ती प्राधान्याने मराठी, आणि त्यानंतर जर समजलं नाही कुणाला, परभाषिक परप्रांतीय जर भाविक असतील तर त्यांना हिंदी भाषेतून आपण त्या ठिकाणी माहिती सांगत असतो। तर निश्चितच त्यांनी केलेली तक्रार सुद्धा मंदिर समितीने गांभीर्याने घेतलेली आहे। बीड जिल्हा कारागृहात अज्ञात व्यक्तीनं गांजानं भरलेला चेंडू फेकला आणि यातील गांजा वाटपावरून 4 न्यायाधीन बंदिवानात जोरदार राडा झाला। यावेळी कारागृह कर्मचाऱ्यांनी धाव घेत बंदिवानाच्या हातातील चेंडू ताब्यात घेतला। यावरून बंदिवानाने कर्मचाऱ्यांनाच जीवे मारण्याची धमकी देत पुन्हा राडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। या प्रकरणी खोक्या भोसलेसह 3घांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय।
डोंबिवलीतील खोणी परिसरातील पलावा सोसायटीच्या निवडणुकीदरम्यान सभासदांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. सोसायटीच्या निवडणुकांदरम्यान बोगस मतदान झाल्याच्या आरोपातून 2 गटात हाणामारी झाली. या पोलिसांनी मध्यस्थी यात केली असता त्यांच्याच कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. तर पोलिसांनी बोगस मतदान करणाऱ्याला ताब्यात घेतलं आहे. मुलीच्या उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याची घटना घडली. नंदुरबारमधील तळोद्यातील ही घटना आहे. रुग्णालयातील डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे रवींद्र गुरव यांचे प्राण वाचले. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. आणि महाराष्ट्र लाईव्हमध्ये एक छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा.